नमस्कार. हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण हुलग्याचे पिठले रेसिपी बनवणार आहे. तर जास्त वेळ न घालवता करूया आपण आपल्या रेसिपीला सुरुवात. हिवाळ्यामध्ये खाल्ले जाणारे वात आणि कफ कमी करणारे उष्ण गुणाचे कडधान्य म्हणजे हुलगे. हुलग्याला कुळीथ असेही म्हणतात. हे हुलगे दिसायला अख्खा मसुरासारखे आणि थोडेसे चपट्या आकाराचे असतात. हुलग्याचे पिठले बनवण्यासाठी इथे आपण 1 वाटी हुलगे घेऊन मंद आचेवर छान असे 10 ते 15 मिनिटं भाजून घेतलेले आहे. हुलगे भाजून घेऊन त्याची मिक्सरमध्ये अशा पद्धतीने पूड करून घेतलेली आहे. आता याचं आपण पिठलं बनवायला घेऊया. त्यासाठी इथे कढईमध्ये 2 ते 2.5 चमचे तेल घालून त्यामध्ये 1 लहान चमचा मोहरी छान तडतडू लागली की त्यामध्ये आपण 1 लहान चमचा जिरे घालूया. मोहरी छान तडतडू लागली की मोहरीचा फ्लेवर आहे तो पिठल्यामध्ये छान उतरतो. इथे 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक करून घेतलेला आहे, तोही यामध्ये घालून घेऊया. त्याचप्रमाणे 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं. आता हे सर्व मिश्रण आपण छान असं मिक्स करून घेऊया. गॅस लो मिडियम फ्लेमवर करून हे मिश्रण आपण छान असे मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये 1 लहान चमचा हळद घालूया. चवीपुरते मीठ घालून परत एकदा हे मिश्रण मिक्स करून घेऊया. हळद तेलामध्ये मिक्स करून लगेचच आपण यामध्ये 2 वाटी पाणी घालून घेऊया. कारण हळद जास्त वेळ तेलामध्ये ठेवली तर हळदीचा रंग बदलू शकतो, ती करपू शकते आणि आपल्या पिठल्याची टेस्ट बिघडू शकते. म्हणून इथे आपण लगेचच यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. नेहमीच्या माझ्या सवयीप्रमाणे पिठल्यामध्ये 1 लहान चमचा ओवा घातलेला आहे. ओवा घालणं ऑप्शनल आहे. लो मिडियम फ्लेमवर पाण्याला उकळी काढून घेऊन हे हुलग्याचे पीठ आपण यामध्ये घालून घेऊया. इथे मी 2 ते 2.5 चमचे हुलग्याचे पीठ वापरलेले आहे. इथे आपण हुलग्याचे पिठलं बनवलेलं आहे. त्याचप्रमाणे हुलग्याचे माडगेही बनवले जाते, म्हणजेच हुलग्याची सूपही बनवले जाते. तर हुलग्याचे माडगे रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, व्हिडिओ नक्की बघा. लो मिडियम फ्लेमवर पाण्याला उकळी फुटल्यानंतर यामध्ये 2 ते 2.5 चमचे हुलग्याचे पीठ घातलेलं आहे. ते छान असं पाण्यामध्ये एकजीव करून घेऊया. तुम्हाला जितपत घट्ट किंवा पातळ पिठलं हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पिठाचा वापर करू शकता. हुलगे हे कोकणातील लोकप्रिय कडधान्य आहे. याची उसळ, पिठले, माडगं बनवले जाते. इथे छान असं पीठ मिक्स करून झालेलं आहे. आता झाकण लावून 1.5 ते 2 मिनिट आपण मंद आचेवर हे शिजवून घेऊया. 1.5 ते 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता इथे आपलं पिठलं छान असं तयार झालेलं आहे. आता यावर थोडीशी कोथिंबीर घालून छान असं मिक्स करून घेऊया. इथे आपलं पारंपरिक हुलग्याचं पिठलं बनवून तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने हुलग्याचं पिठलं घरी नक्की ट्राय करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत.